नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा केमिस्ट्री शिकूया मराठीतून या सिरीजमध्ये. तर आपला सुरू होता चॅप्टर नंबर 1 सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. ठीक आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मोल कन्सेप्ट जी होती, मोल कन्सेप्ट आपण शिकलो होतो. आणि मोल कन्सेप्ट किंवा एखादा मोल कसा फाइंड आउट करायचा, किती ग्रॅम सबस्टन्स म्हणजे 1 मोल हे आपण फाइंड आउट केलं होतं. कुठल्याही सबस्टन्सचा किंवा कुठल्याही मॉलिक्युलचा मॉलिक्युलर मास जर आपण ग्रॅम मध्ये घेतला तर तो 1 मोल एवढा हा सबस्टन्स तयार होत असतो. बरोबर आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण बघूया की न्यूमेरिकल प्रॉब्लेम जे आहेत विच आर बेस्ड ऑन द मोल कन्सेप्ट. मोल कन्सेप्टचे जे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आहेत ते न्यूमेरिकल प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे. बरोबर आहे. पण तत्पूर्वी आपल्याला एक गोष्ट शिकून घेतली पाहिजे की याच्यानंतर किंवा सायन्स मध्ये जर आपण बघितलं तर कुठलाही नंबर जो आहे पॉवर ऑफ 10 मध्ये आपण तो नंबर जो आहे तो आपण सांगत असतो. ठीक आहे. पॉवर ऑफ 10 म्हणजे काय की 10 रेस टू समथिंग. ठीक आहे. 10 रेस टू समथिंगच्या पॉवर मध्ये आपण तो नंबर सांगत असतो. आपण उदाहरण घेऊया. उदाहरणासहित आपण एक 5 मिनिटात अगोदर उदाहरण समजून घेऊ आणि त्याच्यानंतर वी विल स्टार्ट विथ द न्यूमेरिकल. ठीक आहे. आता असं समजा की नंबर म्हणण्यापेक्षा एक नंबरच लिहितो मी. असं समजूया 1 2 3 4 5 6. दिस इज द नंबर. ठीक आहे. किती आहे नंबर? 1,23,456. आतापर्यंत आपण काय करत होतो 10वी पर्यंत की आपण हा जो नंबर होता हा नंबर आपण डायरेक्ट जसाच्या तसा लिहित होतो. पण आता याच्या पुढे आपल्याला काय करावं लागणार आहे की नंबर जर असेल तर त्याला 10 रेस टू पॉवर, ठीक आहे, 10 च्या पॉवर मध्ये कन्वर्ट करावा लागेल. पॉवर ऑफ 10. ठीक आहे. पॉवर ऑफ 10, 10 च्या पॉवर मध्ये जो आहे तो नंबर आपल्याला कन्वर्ट करावा लागणार आहे. आता पॉवर ऑफ 10 मध्ये कन्वर्ट करायचा म्हणजे नेमकं काय करायचं. ठीक आहे. पॉवर ऑफ 10 मध्ये हा नंबर कन्वर्ट करायचा म्हणजे आता काय करायचं. आता बघा हा जो नंबर आहे या नंबर मध्ये आपण सगळ्यात अगोदर डेसिमल पॉइंट कुठे आहे तो शोधला पाहिजे. ठीक आहे. डेसिमल पॉइंट जो आहे तो कुठे आपण शोधला पाहिजे. आता हा पूर्ण नंबर आहे तर याचा डेसिमल पॉइंट इथे आहे. ठीक आहे. 6च्या नंतर तो जरी आपण लिहित नसलो तरी तो तिथे आहे. तो डेसिमल पॉइंट जो आहे तिथे आहे. आता डेसिमल पॉइंट जर आपण लेफ्टला घेतला, डावीकडे, डेसिमल पॉइंट आपण डावीकडे सरकवत आपण गेलो. ठीक आहे. डेसिमल पॉइंट आपण डावीकडे सरकवत गेलो तर if decimal point shifts to left, ठीक आहे, if decimal point shifts to the left, डावीकडे जर सरकत असेल डेसिमल पॉइंट, then it is written in the positive form of power to the 10. ठीक आहे. पॉझिटिव्ह होईल तो. आता पॉझिटिव्ह होईल म्हणजे कसा होईल बघू आपण. आता हा नंबर आहे 1 2 3 4 5 6. बरोबर आहे. आता डेसिमल कुठे आहे? 6च्या नंतर डेसिमल आहे. बरोबर आहे. आता डेसिमल आपल्याला काय करायचं आहे, डेसिमल कुठे घ्यायचा, पहिला जो नंबर आहे त्याच्यानंतर डेसिमल आला पाहिजे. म्हणजे आता सपोज असं असेल ABCDEF, एफ नंतर जर डेसिमल असेल, ठीक आहे, एफ नंतर जर डेसिमल असेल तर डेसिमल आपल्याला असा घ्यायचा आहे की डेसिमल ए नंतर आला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे डेसिमलला आपल्याला इकडे शिफ्ट करायचं आहे. म्हणजे तो काय होईल, A.BCDEF या प्रकारे तो नंबर तयार होईल. ठीक आहे. आणि मग तुम्ही म्हणाल नंबर तयार होईल मग याच्यात 10चा काय संबंध, काय संबंध तो मी सांगतो. आता आपला नंबर आहे 1.3123456. डेसिमल कुठे आहे आपला? 6च्या नंतर. डेसिमल 6च्या नंतर. आपल्याला मग डेसिमल काय करायचं आहे, कुठे शिफ्ट करायचं आहे,
डावीकडे, कारण तो 1 पॉइंट आला पाहिजे. आता मग आपण तो डेसिमल किती किती प्लेसेस शिफ्ट करतोय तो आपण बघितला पाहिजे. ठीक आहे, किती अंक मागे आपण सरकवतोय तो डेसिमल तो आपण बघितला पाहिजे. 1, 2, 3, 4 आणि 5. बरोबर आहे. सो 1, 2, 3, 4, 5 किती प्लेसेस शिफ्ट केलाय आपण, किती जागे शिफ्ट केलाय, 5 जागे आपण शिफ्ट केलाय. सो दॅट विल बिकम 1.2345 इंटू 10⁵. येतंय लक्षात. आपण काय म्हणतोय, इफ द डेसिमल पॉइंट शिफ्ट्स टू द लेफ्ट देन इट इज रिटर्न इन द पॉझिटिव्ह फॉर्म ऑफ पॉवर टू द 10. बरोबर आहे. पॉझिटिव्ह फॉर्म म्हणजे काय, 10⁻+5. पॉझिटिव्ह फॉर्म म्हणजे काय, 10⁻+5 च्या फॉर्म मध्ये त्याला आपण लिहितोय. बरोबर आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊ. 34,786 डेसिमल कुठे आहे. जर इथे कुठेच तुम्हाला डेसिमल दिसत नसेल, इथे तुम्हाला कुठेच डेसिमल दिसत नसेल, तर तो डेसिमल इथे आहे. बरोबर आहे. डेसिमल कुठे आहे, हे इथे आहे. आता त्या डेसिमलला आपल्याला काय करायचंय, डेसिमलला पुन्हा शिफ्ट करायचंय. शिफ्ट कसं करतो आपण, 1, 2, 3 आणि 4. किती प्लेसेस आपण शिफ्ट केलंय, 4 प्लेसेस. सो दॅट विल बिकम 3.4786 इंटू 10⁻⁴. 3.4786 इंटू 10⁻⁴. बरोबर आहे. सपोज आता दुसरं एक उदाहरण घेऊ आपण. 347.86. 347.86. आता आपल्याला कुठे डेसिमल आणायचं, इथे. मग डेसिमल किती प्लेसेस शिफ्ट होतोय, 1 आणि 2. डेसिमल किती जागी शिफ्ट होतोय, 2. बरोबर आहे. सो दॅट विल बिकम 3.4786 इंटू 10⁻². कारण हे तर डेसिमलच्या नंतरच होते. बरोबर आहे. डेसिमल आपला इथे आहे. जर तुम्हाला डेसिमल दिसत नसेल, नंबर मध्ये जर तुम्हाला डेसिमल दिसत नसेल, तर याचा अर्थ डेसिमल कुठे आहे, डेसिमल शेवटी, सगळ्यात शेवटी आहे. पण इथे तसं आहे का, नाही. इथे काय होतं, इथे डेसिमल आपल्याला दिसतोय. तो डेसिमल आपण किती प्लेसेस शिफ्ट केलाय, 1 आणि 2. वी हॅव शिफ्टेड डेसिमल 2 प्लेसेस. सो द नंबर विल बिकम 3.4786 इंटू 10⁻². ठीक आहे. हे झालं लेफ्टला असेल तर. इफ वी शिफ्ट द डेसिमल पॉइंट टू द लेफ्ट देन इट विल बी इन द पॉझिटिव्ह फॉर्म. ठीक आहे. डेसिमल जर आपण लेफ्टला शिफ्ट केला देन अँड देन ओनली, तर डेसिमल जो आहे आपण 10च्या पॉवर मध्ये लिहू, म्हणजे पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये आपण लिहिणार आहोत. डेसिमल जर आपण राईटला शिफ्ट केला तर मग काय होईल, मायनस. डेसिमल जर आपण राईटला शिफ्ट केला तर तो काय होईल, मायनस मध्ये लिहू. ठीक आहे. हे जर समजलं नसेल, एकदा पुन्हा व्हिडिओ पॉज करा, इथून पुन्हा सुरुवात करा आणि पुन्हा एकदा बघा. ठीक आहे. आपण पुढचं, जर डेसिमल लेफ्टला शिफ्ट होत असेल तर आपण काय लिहायचं ते बघू. नाव इफ द डेसिमल पॉइंट शिफ्ट्स टू द राईट, decimal point if it shifts to the right then it is written in the negative power, written in the negative power to the 10. It is written in the what, negative power to the 10. ठीक है. So 0.00246. ठीक है, 0.00246 हा आपला नंबर आहे. आता याच्यात 00 आपल्याला हे काही कन्सिडर करायचं नाही. ऍक्च्युअली नंबर कोणता आहे, 2. ऍक्च्युअली नंबर कोणता आहे, 2. म्हणजे डेसिमल कुठे आला पाहिजे, 2 च्या नंतर 2.46. डेसिमल कुठे आला पाहिजे, 2 च्या नंतर डेसिमल आला पाहिजे. तो डेसिमल कुठे आहे आपला, इथे. मग आपण कुठे शिफ्ट करायचं, 1, 2 आणि 3. बरोबर आहे. 1, 2 आणि 3 किती प्लेसेस आपण शिफ्ट केलाय, किती
किती प्लेसेस पुढे घेतलाय? 3 प्लेसेस. सो 2.46 इंटू 10⁻³ येत आहे लक्षात? If the decimal point shifts to the right, then it is written in the negative power to the 10. Then it is written what? Negative power to the 10. So 2.46 into 10⁻³ बरोबर आहे? झिरो 0.0003786 हा आपला नंबर आहे. बरोबर आहे? आपला डेसिमल कुठे आला पाहिजे? इथे. डेसिमल कुठे आहे आपला? इथे. तो 1 2 3 4 आणि 5 1 2 3 4 5 किती प्लेसेस जंप केलाय डेसिमलने? डेसिमल किती प्लेस पुढे गेलाय? 5. सो द नंबर विल बिकम 3.7876 into 10⁻⁵. 3.7876 into 10⁻⁵. बरोबर आहे? हा आपला नंबर झालेला आहे. डेसिमल पॉइंट आपण राईट साइडला शिफ्ट केला तर तो 3.7876 इंटू 10⁻⁵ तो नंबर झालेला आहे. बरोबर आहे? येतंय लक्षात? आता हा फक्त 0 असेल तरच कामाला येत नाही. पॉझिटिव्ह नंबर मध्ये सुद्धा आपण हे करू शकतो. ठीक आहे? पॉझिटिव्ह नंबर मध्ये आपण कसं करू शकतो की 1 2 3 4 5 6. आता डेसिमल जो आहे, डेसिमल कुठे आहे? पहिल्या पॉइंट नंतर आहे. बरोबर आहे? डेसिमल कुठे आहे? पहिल्या पॉइंटच्या नंतर आहे. जर मी त्याला 2 प्लेसेस शिफ्ट करायचं ठरवलं, 1 2 2 प्लेसेस मी त्याला शिफ्ट करायचं ठरवलं, तर मग काय होईल? तो 123.456 इंटू 10⁻². 123 इंटू 456 इंटू 10⁻². तर हे आपण पॉझिटिव्ह नंबर मध्ये पण डेसिमल राईटला शिफ्ट करू शकतो आणि नेगेटिव्ह पॉवर टू द 10 आपण लिहू शकतो. इन द सेम वे डेसिमल आपण जेव्हा लेफ्टला शिफ्ट करतो, जर स्मॉल नंबर असेल, बघा 0.246 याला मी थोडा चेंज केला नंबरला, 0.00246 0.00 आधी काय होता? फक्त 0.2 होता ना डायरेक्ट. अगोदर काय होता? 0.2 होता. आता जर मला इथे 0.1 आणि 2 मला इथे जर 0.2 करायचं असेल तर मला काय करावं लागेल? 2 प्लेसेस मला जंप करावे लागतील. म्हणून 0.246 चा मी जर 0.00246 केला तर तो काय होईल? पुन्हा 10⁻² होईल. तो काय पुन्हा होईल? 10⁻². ठीक आहे? आलंय लक्षात? फक्त एवढं लक्षात ठेवा, आपण जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तुमचं लक्षात येईल. एवढं लक्षात ठेवा, डेसिमल लेफ्टला शिफ्ट झाला, डेसिमल जर डावीकडे शिफ्ट होत असेल 10 टू द पॉझिटिव्ह पॉवर, 10 टू द पॉझिटिव्ह पॉवर. डेसिमल जर राईटला शिफ्ट होत असेल, ठीक आहे, डेसिमल पॉइंट जर राईटला शिफ्ट असेल तर 10 टू द निगेटिव्ह पॉवर. ठीक आहे? 10 टू द निगेटिव्ह पॉवर म्हणजे 10च्या वरती निगेटिव्ह जेवढे प्लेसेस शिफ्ट होईल तेवढा तो निगेटिव्ह उणे तो नंबर आपण लिहायचा. येतंय लक्षात? बरोबर आहे? काही प्रॉब्लेम नाही याच्यात? ओके, ठीक आहे. आता आपण सुरुवात करूया की जर आपल्याला मोल कन्सेप्ट जे आहे, मोल कन्सेप्टचे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायला दिले तर मोल कन्सेप्टचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे आपण बघू. सगळ्यात अगोदर त्याच्यामध्ये मोल कन्सेप्टचे 3 फॉर्म्युला असतील. मी सांगितलं होतं मागच्या वेळी की देर आर 3 फॉर्म्युलाज फॉर द मोल कन्सेप्ट. युझिंग दॅट 3 फॉर्म्युला ओनली, फक्त ते 3 फॉर्म्युला वापरून तुम्ही कुठलाही मोल कन्सेप्टचा प्रॉब्लेम जो आहे तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे? कुठले आहेत ते 3 फॉर्म्युला आपण बघू.
न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स based on mole concept. न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन मोल कन्सेप्ट. ठीक आहे. त्याच्यामध्ये 3 फॉर्म्युला आहे. सगळ्यात पहिला फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स. इट इज डिनोटेड बाय स्मॉल n. नंबर ऑफ मोल्स. त्याचा फॉर्म्युला काय आहे? गिवन मास अपॉन मोलर मास. गिवन मास अपॉन मोलर मास. त्याच्यानंतर नंबर ऑफ मॉलिक्युल्स. नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ठीक आहे. नंबर ऑफ मॉलिक्युल्स जे आहेत त्याचा फॉर्म्युला काय आहे? n म्हणजे नंबर ऑफ मोल्स मल्टिप्लाइड बाय Na. Na काय आहे? ॲव्होगॅड्रोज नंबर. ठीक आहे. हे पूर्ण लिहितो इथे. मल्टिप्लाइड बाय ॲव्होगॅड्रोज नंबर. दॅट इज Na. ॲव्होगॅड्रोज नंबर इज व्हॉट? Na. आणि तिसरा फॉर्म्युला जो आहे, तिसरा फॉर्म्युला गॅसेस साठी आहे. व्हॉल्यूम ऑफ द गॅस ॲट STP. व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP. STP NTP काय आहे हे मागच्या वेळी मी सांगितलेलं होतं. ठीक आहे. स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर, नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. व्हॉल्यूम ऑफ द गॅस ॲट STP इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स n इंटू 22.414 लिटर. 22.414 लिटर किंवा फक्त 22.4 लिटर लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. 22.4 लिटर घ्या किंवा 22.414 लिटर घ्या, एवढं काय जास्त त्याच्यामध्ये फरक पडणार नाही. ठीक आहे. हे 3 फॉर्म्युला झाले. लक्षात आले? लिहून घ्या. हे 3 फॉर्म्युला तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. ठीक आहे. हे फॉर्म्युले पाठच असले पाहिजे तुमचे. हे फॉर्म्युला जे आहे तुमचे पाठ असले पाहिजे. आता आपण पहिला न्यूमेरिकल प्रॉब्लेम घेऊ. तो पहिला न्यूमेरिकल प्रॉब्लेम काय असेल? कॅल्क्युलेट the number of moles. Calculate the number of moles and molecules present in. Calculate the number of moles and molecules present in 2.4 ग्रॅम ऑफ मिथेन. ठीक आहे. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स प्रेझेंट इन 2.4 ग्रॅम ऑफ मिथेन. बरोबर आहे. आता सगळ्यात अगोदर या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? सगळ्यात अगोदर तुम्हाला मिथेनचा फॉर्म्युला माहित असला पाहिजे. ठीक आहे. हा जो मिथेन आहे, मिथेनचा तुम्हाला फॉर्म्युला माहित असला पाहिजे. एकदा का तुम्हाला मिथेनचा फॉर्म्युला माहित असेल की मिथेनच्या फॉर्म्युलावरून तुम्ही त्याचा मॉलिक्युलर मास फाइंड आउट करायचा आहे. सगळ्यात पहिले काय करायचं आहे? मॉलिक्युलर मास फाइंड आउट करायचा आहे, किंवा मॉलिक्युलर मासलाच आपण मोलर मास म्हणतो. इथे मी मोलर मास लिहिलाय ना. मॉलिक्युलर मासलाच आपण मोलर मास असं सुद्धा म्हणतो. सो फॉर्म्युला ऑफ मिथेन इज व्हॉट? CH4. मिथेनचा फॉर्म्युला काय आहे? CH4. आता मोलर मास ऑफ CH4. बरोबर आहे. मोलर मास कसं फाइंड आउट करतो? मॉलिक्युलर मास. जेवढे ऍटम्स आहेत त्या ऍटमचा आपण सगळ्यांचे ऍटॉमिक मास ऍड करायचे. बरोबर आहे. सो किती कार्बन आहे? 1 कार्बन आहे आणि 4 हायड्रोजन आहे. कार्बनचा ऍटॉमिक मास किती आहे? 12. हायड्रोजनचा किती आहे? 1 × 4. टोटल किती झाला तो? 16 ग्रॅम. टोटल किती झाला? 16 ग्रॅम. सो आपण बघितला होता की
1 मोल म्हणजे किती? मोलर मास. मोलर मास म्हणजे किती? 1 मोल. बरोबर आहे. आठवत नसेल तर मागचा व्हिडिओ बघा. मागचा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघितलेला असेल तर तुमच्या लक्षात राहील की मोलर मास म्हणजे किती? 1 मोल. मोलर मास मीन्स व्हॉट? 1 मोल. सो मिथेन जो आहे, मिथेनचा मोलर मास किती आहे? 16 ग्रॅम. सो देअरफॉर 1 मोल ऑफ CH4 is equal to 16 ग्रॅम. बरोबर आहे. 16 ग्रॅम ऑफ CH4 is equal to 1 मोल ऑफ मिथेन. आता पण त्यांनी किती विचारलेलं आहे आपल्याला? 2.4 ग्रॅमचा आपल्याला विचारलेला आहे. सो दिस इज द गिवन मास. तो फॉर्म्युला काय आहे आपला? नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन मास अपॉन मोलर मास. गिवन मास किती आहे? 2.4. बरोबर आहे. मोलर मास हा आपण फाइंड आउट केला. हा, सो गिवन मास आणि मोलर मास वरून आपल्याला नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करता येते. सो नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन मास अपॉन मोलर मास. गिवन मास अपॉन मोलर मास. गिवन मास किती आहे? 2.4 ग्रॅम. मोलर मास किती आहे? 16 ग्रॅम. सो 2.4 डिवायडेड बाय 16. करा, पटपट करा. 10 सेकंद देतोय मी तुम्हाला. So 2.4 divided by 16, that will become 0.15 mole. So therefore 2.4 gram of methane or CH4 is equal to 0.15 mole. Is equal to 0.15 mole. बरोबर आहे. आता नंबर ऑफ मोल्स तर आपण फाइंड आउट केले. त्यांनी काय विचारले? नंबर ऑफ मोल्स. पुढे काय फाइंड आउट करायचं आपल्याला? नंबर ऑफ मॉलिक्युल्स. नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आहे हे सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आहेत? कसं फाइंड आउट करायचं? एन म्हणजे मोल इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. ॲव्होगॅड्रोज नंबर काय आहे? 6.023 इंटू 10⁻23. बरोबर आहे. सो नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू एम इंटू NA. बरोबर आहे. एन किती आहे? 0.50. NA किती आहे? 6.023 इंटू 10⁻23. या दोघांचा गुणाकार करायचा. स्टेट बोर्ड वाले जे आहे, HSC बोर्ड वाले आपले, त्यांना हा जो गुणाकार आहे तो लॉग टेबलने करावा लागतो. लॉग टेबल कसा वाचायचा माहिती आहे का? फिजिक्स मध्ये असेल, नसेल तर एक सेपरेट टॉपिक, हा आपला चॅप्टर झाला की एक सेपरेट टॉपिक लॉग टेबलचे प्रॉब्लेम किंवा लॉग टेबल वाचून प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचं, तर त्याच्यावर एक मी सेपरेट एक अर्ध्या पाऊण तासाचा व्हिडिओ मी बनवून टाकतो. ठीक आहे. सो तात्पुरता आपण काय करू? कॅल्क्युलेटर जे आहे, कॅल्क्युलेटरने याचं कॅल्क्युलेशन करू. सो 0.15 मल्टिप्लाइड बाय 6.023 हा काय झाला? 0.9034 मल्टिप्लाइड बाय 10⁻23. बरोबर आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. याच्यात काहीच संबंध नाही, काहीच रोल नाही 10⁻23 चा. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल? 0.9034 इंटू 10⁻23. आता आपण काय बघितलं होतं? डेसिमल जो आहे तो नेहमी पहिल्या डिजिट नंतर असला पाहिजे. म्हणजे इथे डेसिमल किती प्लेसेस होणार आहे? हा बघा, हा डेसिमल इथे. इथे जर मी डेसिमल शिफ्ट केला तर तो किती? एक प्लेस तो जंप करणार आहे. म्हणजे तो काय होईल? 9.034 इंटू 10⁻⁻1 इंटू 10⁻23. बरोबर आहे. सो बेस जर कॉमन असेल तर यांचं आपण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. सो -1 plus 23 that will become 9.034 into 10⁻22 molecules. आता हे 10⁻22 कसं आलं बघा, मी इथे सांगतो. 10⁻⁻1 plus 23. का? दोघांचा बेस सेम आहे. बरोबर आहे. दोघांचा बेस सेम आहे. लॉज ऑफ इंडायसेस असं आपण त्यांना म्हणतो. ठीक आहे. लॉज ऑफ इंडायसेस जे आहे आपण त्यांना म्हणत असतो.
ठीक आहे. लॉज ऑफ इंडायसेसला आपण काय म्हणतो, घातांकाचे नियम. लॉस ऑफ इंडायसेसला आपण काय म्हणतो, घातांकाचे नियम. बरोबर आहे. जर बेस सेम असेल तर वरच्या दोघांचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन दोघांचं होऊ शकतं. -1 + 23 + 22 तो झालेला आहे. बरोबर आहे. येत आहे लक्षात? काही प्रॉब्लेम आहे याच्यात? समजायला काही अडचण मला वाटतं नसावी. प्रॉब्लेम काही येत असेल तर पुन्हा थोडा रिवाइंड करा, व्हिडिओ बघा. आता मी काय करणार आहे, आता मी फॉर्म्युला वगैरे सगळे पुसून टाकणार आहे. हा फॉर्म्युला नसेल तर तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या फॉर्म्युला. तिन्ही फॉर्म्युले जे आहे लिहून घ्या, कारण याच्यानंतर आता मी हे फॉर्म्युले पुसतोय. पुढचे प्रॉब्लेम मी डायरेक्ट सॉल्व्ह करणार आहे. ओके. आता पुढचा प्रश्न. Calculate the number of moles and molecules present in 5.6 gram of urea. सगळ्यात पहिले तुम्हाला युरिया जो आहे, युरियाचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असला पाहिजे. ठीक आहे. युरियाचा फॉर्म्युला काय आहे, NH2C डबल बॉन्ड O NH2. म्हणजे याचाच अर्थ काय, कार्बन ऑक्सिजन, सॉरी कार्बन नंतर हायड्रोजन, CH4 N2 बरोबर, आणि O. हा जो आहे हा युरियाचा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. हा काय, हा युरियाचा फॉर्म्युला आहे. आता युरियाचा फॉर्म्युला जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही त्याचा मोलर मास फाइंड आउट करू शकता. सो मोलर मास ऑफ युरिया. ठीक आहे. मोलर मास ऑफ युरिया. किती कार्बन आहेत, 1, 4 हायड्रोजन आहे, +2 नायट्रोजन आहे आणि 1 ऑक्सिजन आहे. कार्बन किती आहे, 12. हायड्रोजन किती आहे, 1. सो 4 × 1. नायट्रोजन किती आहे, ॲटॉमिक मास 14, 2 × 14. आणि ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास किती आहे, 16. बरोबर आहे. यांचं सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केलं तर काय येईल बघा, 12 + 4 हा झाला 16 अधिक हा 16. बरोबर आहे. एकत्र लिहितो मी 32 आणि हा झाला 28, 28. 8 आणि 2 10 आणि 60 ग्रॅम. बरोबर आहे. सो 1 मोल ऑफ युरिया, 1 मोल ऑफ युरिया इज इक्वल टू 60 ग्रॅम. बरोबर आहे. 1 मोल ऑफ युरिया इज इक्वल टू व्हॉट, 60 ग्रॅम. सो 1 मोल युरिया म्हणजे 60 ग्रॅम. आता त्यांनी किती ग्रॅम युरिया विचारलेला आहे, 5.6 ग्रॅम. सो नंबर ऑफ मोल्स N given mass upon molar mass, गिवन मास अपॉन मोलर मास. गिवन मास किती आहे, 5.6 ग्रॅम. मोलर मास किती आहे, 60 ग्रॅम. सो 5.6 डिवायडेड बाय 60 किती होईल तो, 0.0933. ठीक है, 0.0933 मोल. So this many moles are present in 5.6 gram of urea. ठीक है, this many moles are what, present in 5.6 gram of urea. आता काय करायचं आहे आपल्याला, नंबर ऑफ मॉलिक्युल्स जे आहे ते फाइंड आउट करायचे आहे. सो नंबर ऑफ मॉलिक्युल्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्स कसं फाइंड आउट करणार, मोल्स इंटू ॲव्होगॅड्रो नंबर. मोल किती आहेत आपल्याकडे, 0.0933 मल्टिप्लाइड बाय 6.023 इंटू 10⁻23.
सो 0.0933 मल्टिप्लाइड बाय 6.023 काय उत्तर येणार आहे 0.5619. आता हा जो 19 आहे त्याला मी 562 करून टाकतो. ठीक आहे, मल्टिप्लाइड बाय 10⁻23. एक पॉइंट जो आहे हा डेसिमल जो आहे तो एक शिफ्ट एक पॉइंट एक प्लेस तो जंप करायचा आहे, म्हणजे 10⁻23 चा तो 22 होईल. सो 5.62 इंटू 10⁻22 मॉलिक्युल्स. हा कसा काय 22 झाला बघा, सोपं आहे ना. 5.62 0.562 10⁻23 हा एक प्लेस जंप केला तर हा काय झाला 5.62 इंटू 10⁻⁻1 आणि हा 23. सो 10⁻22 झाला तो. बरोबर आहे, आलंय लक्षात? काही प्रॉब्लेम नाही ना? हा. आता पुढचा जो प्रश्न आहे थोडासा फिरवून असेल. ठीक आहे, एकदम सरळ सरळ नसणार आहे. मागचे एक दोन जे प्रश्न बघितले आपण ते सरळ होते. पुढचा प्रश्न जो आहे तो थोडासा फिरवून असेल. कसा असेल बघतो. ठीक आहे, मला वाटतं तिसरा आहे ना, तिसरा आहे का चौथा आहे बघा, माझ्या लक्षात नाही. Calculate the volume of volume आलाय का? थोडासा हा नको, थोडा वेगळा घेऊ आपण. व्हॉल्यूमचा नंतर बघू. Calculate number of moles and molecules of sulfur dioxide obtained after combustion of 6.4 into 10⁻⁻2 kilogram of sulfur. ठीक आहे, आता बघा त्यांनी काय म्हटलंय. थोडेसे आता प्रश्न अगोदर तुम्हाला जे सोपे वाटत होते तेवढे सोपे प्रश्न आता नसते. ठीक आहे, प्रश्न इतके सोपे नसतातच, थोडेफार ते फिरवून दिलेले असतात ते प्रश्न. ठीक आहे, आता इथे काय म्हटलं यांनी, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स ऑफ द सल्फर डायऑक्साइड ऑब्टेन्ड आफ्टर कंबशन ऑफ 6.4 इंटू 10⁻⁻2 किलोग्रॅम ऑफ सल्फर. ठीक आहे, किती किलोग्रॅम सल्फर दिलेला आहे त्यांनी, 6.4 इंटू 10⁻⁻2 किलोग्रॅम एवढा सल्फर त्यांनी दिलेला आहे. कंबशन म्हणजे काय, जाळणे. कंबशन म्हणजे काय, जाळणे. कुठलीही कंबशन रिॲक्शन असेल तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन गरजेचा आहे. कंबशन रिॲक्शन रिक्वायर्स ऑक्सिजन. ऑक्सिजन नसेल तर जळण्याची प्रक्रिया होऊ शकते का, नाही. ऑक्सिजन नसेल तर जळण्याची प्रक्रिया नाही होऊ शकत. कंबशन इज नॉट पॉसिबल इन द ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. म्हणजे जिथे जिथे कंबशन असेल तिथे तिथे ऑक्सिजन असलाच पाहिजे. बरोबर आहे. मग काय केलंय, काय जाळतोय आपण, सल्फर जाळतोय. ठीक आहे, काय जाळतोय आपण, सल्फर जाळतोय. मग सगळ्यात अगोदर आपल्याला त्याची रिॲक्शन बनवावी लागेल. तुम्हाला रिॲक्शन येत जरी नसली तरी तुम्हाला रिॲक्शन बनवावी लागेल. ठीक आहे, मग आपण काय जाळतोय, सल्फर. तर किती जाळतोय ते नंतर बघू आपण. आधी आपण बघू काय जाळतोय आपण, सल्फर.
सल्फर जाळण्यासाठी काय गरजेचं आहे? ऑक्सिजन. बरोबर आहे. सल्फर जाळण्यासाठी काय गरजेचं आहे? ऑक्सिजन. आणि काय तयार होणार आहे? सल्फर डायऑक्साईड. सल्फर जाळल्यानंतर त्यांनी स्वतःच इथे म्हटलंय ना, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स ऑफ सल्फर डायऑक्साईड ऑब्टेन्ड आफ्टर कंबशन. ऑब्टेन्ड आफ्टर कंबशन ऑफ सल्फर. सो काय तयार होणार आहे? सल्फर डायऑक्साईड. बरोबर आहे. काय तयार होणार आहे? सल्फर डायऑक्साईड. आता ही रिएक्शन बॅलन्स आहे का आपण बघूया. एक सल्फर 2 ऑक्सिजन 2 ऑक्सिजन, बॅलन्स. ठीक आहे. रिएक्शन काय आहे? बॅलन्स आहे. म्हणजे त्या रिएक्शनला वेगळे बॅलन्स करण्याची गरज नाही. बरोबर आहे. आता सल्फर किती आहे इथे? एकच. ऑक्सिजन किती आहेत? 2. एक सल्फर ऍटम जर असेल, एका सल्फरचा ऍटॉमिक मास किती आहे? एका सल्फरचा ऍटॉमिक मास किती आहे? 32 ग्रॅम. ठीक आहे. किती आहे? 32 ग्रॅम. बरोबर आहे. सल्फर जो आहे त्याचा ऍटॉमिक मास किती आहे? 32 ग्रॅम. ऑक्सिजन जो आहे, ऑक्सिजनचा ऍटॉमिक मास किती आहे? 16. पण इथे किती ऑक्सिजन आहे? 2. म्हणजे 16 आणि 16 किती झाले? हे 32. बरोबर आहे. 16 आणि 16 किती झाले? हे 32. आणि इथे काय होत आहे? किती होईल हा टोटल? 64 ग्रॅम. बरोबर आहे ना. एक सल्फर आणि 2 ऑक्सिजन किती होणार आहे? 64 ग्रॅम होणार आहे. येत आहे लक्षात? बघा आता सल्फर किती मोल आहे? इथे बघा, इथे काहीच नसेल म्हणजे हा झाला 1. बरोबर आहे है ना. त्याला आपण कोएफिशियंट असं म्हणतो. काय म्हणतो त्याला? कोएफिशियंट. इथे किती आहे? काहीच नाही म्हणजे 1. आणि इथे किती आहे? इथे पण काहीच नाही म्हणजे 1. जर काहीच नसेल तर आपण याला म्हणतो 1 मोल सल्फर. याला आपण काय म्हणतो? 1 मोल सल्फर. 1 मोल सल्फर, 1 मोल ऑक्सिजन आणि 1 मोल सल्फर डायऑक्साईड. ठीक आहे. काय म्हणतोय मी? बघा, 1 मोल सल्फर, 1 मोल ऑक्सिजन आणि 1 मोल सल्फर डायऑक्साईड. येते का लक्षात? 1 मोल सल्फर, 1 मोल ऑक्सिजन आणि 1 मोल सल्फर डायऑक्साईड. येते हे लक्षात? आता बघा, 1 मोल सल्फर मी जर जाळला तर मला 1 मोल सल्फर डायऑक्साईड मिळतो. हा, मी इथे लिहित नाहीये. बरं ठीक आहे, चला तुमच्यासाठी लिहून घेतो मी इथे. वन मोल सल्फर on combustion produces 1 mole sulfur dioxide. 1 mole sulfur on combustion produces 1 mole sulfur dioxide. बरोबर आहे. ठीक आहे. 1 मोल सल्फर म्हणजे किती ग्रॅम? 32 ग्रॅम. आणि 1 मोल सल्फर म्हणजे सल्फर डायऑक्साईड म्हणजे 64 ग्रॅम. बरोबर आहे. सो 32 ग्रॅम सल्फर ऑन कंबशन, 32 ग्रॅम सल्फर ऑन कंबशन प्रोड्युसेस 64 ग्रॅम सल्फर डायऑक्साईड. येत आहे हे लक्षात? बरोबर आहे. 32 ग्रॅम सल्फर ऑन कंबशन प्रोड्युसेस 64 ग्रॅम ऑफ सल्फर डायऑक्साईड. गिवन किती आहे आपल्याला? 6.4 इंटू 10⁻² किलोग्रॅम. 6.4 इंटू 10⁻² किलोग्रॅम. आता आपण ते किलोग्रॅमचं काय करू? ग्रॅम मध्ये कन्व्हर्ट करून घेऊ. किलोग्रॅम जो आहे, किलोग्रॅमचा आपण ग्रॅम मध्ये कन्व्हर्ट करून घेऊ. ठीक आहे. सो 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम. हा, हे तुमच्या नोटबुक मध्ये तिथेच खाली लिहा. तुमची वही जी आहे वहीमध्ये खाली तिथे लिहा. मी हे नंतर पुसणार आहे. सो 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 10⁻³ ग्रॅम. म्हणजेच किती? 10⁻³ ग्रॅम. बरोबर आहे. 1000 ग्रॅम म्हणजेच किती? 10⁻³ ग्रॅम. किती किलोग्रॅम म्हटलं इथे त्यांनी?
6.4. आता बघा मी काय करतोय, 6.4 इंटू 10⁻⁻² किलोग्रॅम. आपण काय म्हटलं होतं, जर डेसिमल एक पॉइंट पुढे घेतला तर तो काय होईल, 10⁻⁻⁴ होईल. इफ यू टेक डेसिमल इन फ्रंट इट विल बिकम 10⁻⁻⁴. बरोबर आहे. याचा अर्थ काय होणार आहे, 64 इंटू 10⁻³ किलोग्रॅम. 64 इंटू 10⁻³ किलोग्रॅम. पण 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम, 10⁻³ सो या किलोग्रॅमला जर आपल्याला ग्रॅम मध्ये करायचं असेल तर आपल्याला त्याला काय करावं लागेल, 64 इंटू 10⁻³ अपॉन 1 इंटू 10⁻³. ठीक आहे, हा पण किलोग्रॅम, हा पण किलोग्रॅम. बघा लक्षात येत आहे का. हा काय केलाय आपण, 64 इंटू 10⁻³ किलोग्रॅम. आता याला आपल्याला ग्रॅम मध्ये करायचंय. 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 10⁻³ याचा अर्थ काय, 1 इंटू 10⁻³ 1 इंटू 10⁻³ ग्रॅम. बरोबर आहे. सो 64 इंटू 10⁻³ आता मग काय होणार आहे, हा याला जर ग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं झालं तर कट करता येईल का आपल्याला, येईल का कट करता येईल ना. बरोबर आहे. सो 10⁻³ आणि 10⁻³ 10⁻³ आणि 10⁻³ हे कट झाले. तो किती झाला आपला, 2 मोल. किती झाला तो, 2 मोल. बरोबर आहे. लक्षात आलं नसेल थोडं रिवाइंड करून बघा. 1 मोल सल्फर जाळण्यासाठी 1 मोल सल्फर जाळल्यानंतर 1 मोल सल्फर डायऑक्साईड तयार होतो. म्हणजेच किती, 1 मोल सल्फर म्हणजे 32 ग्रॅम सल्फर. 32 ग्रॅम सल्फर जाळल्यानंतर 64 ग्रॅम सल्फर डायऑक्साईड हा तयार होत असतो. बरोबर आहे. आता 1 किलोग्रॅम म्हणजे किती, 1 इंटू 10⁻³ ग्रॅम. आता आपल्याकडे किती होता, 6.4 इंटू 10⁻² किलोग्रॅम. त्याला मी काय केलं, 64 इंटू 10⁻³ किलोग्रॅम. आणि मग मी काय केलं, 64 इंटू 10⁻³ किलोग्रॅम अपॉन 1 इंटू 10⁻³ किलोग्रॅम. हे दोन्ही कॅन्सल आउट झाले. बरोबर आहे. काय केलं, दोघांना मी कॅन्सल आउट केलं. काय राहिलं, 2 मोल. बरोबर आहे. 2 मोल आपल्याकडे तयार झाला. हा आता बघा, 6.4 इंटू 10⁻² किलोग्रॅम म्हणजे किती, 2 मोल सल्फर. बरोबर आहे. म्हणजे किती झाला तो, 2 मोल सल्फर झाला. मी पुन्हा हे पुसतो जरा आणि व्यवस्थित लिहितो इथे. So 6.4 into 10⁻² kilogram is equal to 64 into 10⁻³ kilogram. So number of moles of sulfur is equal to 64 into 10⁻³ upon 1 into 10⁻³. हा किलोग्रॅम, हा किलोग्रॅम. हे कॅन्सल आउट झालं. किती झाला तो, 2 मोल. किती झाला तो, 2 मोल्स. Therefore 6.4 into 10⁻² किलोग्राम is equal to 2 moles. बरोबर आहे. is equal to how many moles, is equal to 2 moles. आता बघा 1 मोल, ठीक आहे, 1 मोल सल्फर डायऑक्साईड जो आहे, 1 मोल सल्फर डायऑक्साईड जो आहे त्याला जर आपण जाळलं तर आपल्याला किती मोल्स, 1 मोल सल्फर जो आहे, हा सॉरी माय मिस्टेक, 1 मोल सल्फर आहे तर त्याला जाळल्यानंतर आपल्याला किती मोल सल्फर डायऑक्साईड मिळतो, 1 मोल. ठीक आहे. 1 मोल सल्फर ऑन कंबशन, 1 मोल सल्फर ऑन कंबशन किती मोल सल्फर डायऑक्साईड मिळतो आपल्याला, 1 मोल सल्फर डायऑक्साईड. Therefore 2 मोल सल्फर ऑन पाहिजे, हा 2 मोल सल्फर ऑन कंबशन किती मोल सल्फर डायऑक्साईड होईल, 2 मोल सल्फर डायऑक्साईड. बरोबर आहे. येत आहे का लक्षात, किती मोल सल्फर डायऑक्साईड होईल, 2 मोल सल्फर डायऑक्साईड. 1 मोल सल्फर डायऑक्साईड म्हणजे 64 ग्रॅम. 1 मोल सल्फर डायऑक्साईड म्हणजे किती, 64 ग्रॅम. तर 2 मोल सल्फर डायऑक्साईड म्हणजे किती होईल मग ते. Therefore 2 मोल सल्फर डायऑक्साईड इज इक्वल टू
64 इंटू 2 किती होईल तो 128 ग्रॅम. बरोबर आहे, किती होईल 128 ग्रॅम. सो आता त्यांनी काय म्हटलंय, नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्यूल. हा नाही, मोल विचारले, सॉरी, मग याची काही गरज नाही, सॉरी, हा माय मिस्टेक, याची काही गरज नाही. किती मोल्स झाले 2 मोल. आणि पुढे काय आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स. नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती झाले मग, नंबर ऑफ मॉलिक्युल्स, नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगॅड्रो नंबर. सो नंबर ऑफ मोल्स किती आहेत 2 इंटू 6.023 इंटू 10⁻23. याला मल्टिप्लाय केलं किती होईल 6 4 0 12 इंटू 10⁻23. 1.2046 इंटू 10⁻24 मॉलिक्युल्स. ठीक है, इंटू 10⁻24 molecule. So this many number of moles and this many number of molecules are present in 6.4 into 10⁻² kilogram of sulfur. ठीक है, सॉरी, सल्फर डायऑक्साइड. सल्फर डायऑक्साइड आपला किती होता 2 मोल, म्हणजे 6.4 into 10⁻² किलोग्रॅम. येत आहे लक्षात? काही प्रॉब्लेम नसेल आला लक्षात तर एकदा रिवाइंड करा. थोडस नवीन कन्सेप्ट आहे, थोडं समजायला तुम्हाला जड जाईल, पण जरा व्यवस्थित लक्ष देऊन ऐकलं, बघितलं, अभ्यास केला तर मग एवढं अवघड वाटणार नाही. चालेल, पुढचा प्रश्न. चला चला पुढचा प्रश्न. आता हा अजून थोडा अवघड आहे. हाऊ मेनी oxygen molecules, how many oxygen molecules are needed, how many oxygen molecules are needed to synthesize 0.245 gram of carbon monoxide by controlled reaction with carbon, by controlled reaction with carbon. ठीक आहे, त्यांनी काय म्हटलंय, how many oxygen molecules are needed to synthesize. Synthesize म्हणजे काय, बनवणे. Synthesize म्हणजे काय, बनवणे. To synthesize 0.245 gram of carbon monoxide. काय बनवायचं आहे आपल्याला, कार्बन मोनॉक्साइड. बरोबर आहे. कार्बन मोनॉक्साइडचा फॉर्म्युला माहिती आहे का, कार्बन डायऑक्साइडचा माहिती आहे CO2. कार्बन डायऑक्साइडचा फॉर्म्युला काय आहे CO2. कार्बन मोनॉक्साइडचा काय आहे CO. कार्बन मोनॉक्साइडचा फॉर्म्युला काय आहे CO. सो कार्बन मोनॉक्साइड त्याचा फॉर्म्युला काय आहे CO. मग कार्बन मोनॉक्साइड बनवायचं असेल तर काय लागेल आपल्याला, कार्बन आणि ऑक्सिजन. बरोबर आहे, काय लागणार आहे आपल्याला, कार्बन आणि ऑक्सिजन. आता ऑक्सिजन किती आहे तिथे 2, या साईडला किती आहे 1च, मग इथे करा 2 ऑक्सिजन. ठीक आहे, आता इथे कार्बन किती आहे 1, या साईडला किती आहे 2, मग याला काय करा 2 कार्बन. येतंय लक्षात? ही रिएक्शन मी काय केली, बॅलन्स केली. याचा अर्थ काय, 2 moles ऑफ कार्बन रिएक्ट विथ 1 mole ऑफ ऑक्सिजन टू फॉर्म 2 moles ऑफ कार्बन मोनॉक्साइड. 2 मोल कार्बनचे 2 मोल MOLE मोल 2 मोल कार्बनचे 1 मोल ऑक्सिजन सोबत त्यांची रिएक्शन होते आणि ते 2 मोल कार्बन मोनॉक्साइड ते बनवतात. बघा, कार्बनचे मोल किती आहेत 2 मोल, ऑक्सिजन किती आहे 1 मोल्स. ठीक आहे, कार्बन किती आहे 2 मोल, ऑक्सिजन किती आहे 1 मोल, आणि कार्बन मोनॉक्साइड किती आहे अगेन 2 मोल्स. बरोबर आहे, येतंय लक्षात? हा, आता हे तर झाले मोल मध्ये. मोल मधून यांना आपल्याला ग्रॅम मध्ये बनवायचंय. मोल मधून यांना आपल्याला काय बनवायचंय, ग्रॅम मध्ये बनवायचंय. बरोबर आहे. आता 2 मोल म्हणजे किती झाले कार्बनचे
12 आणि 12 24, 24 ग्रॅम. ठीक आहे, बरोबर आहे, 24 ग्रॅम. ऑक्सिजनचे किती झाले? 32 ग्रॅम. आणि कार्बन मोनॉक्साईडचे किती झाले? 12 आणि 16, 12 अधिक 16 किती होतात ते? 28. 28 गुणिले 2 46, 46 ग्रॅम. बरोबर आहे, हा है ना. आता 2 मोल ब्रॅकेट मध्ये दॅट इज 24 ग्रॅम कार्बन. ठीक आहे, नाही आपल्याला कशापासून बनवायचं आहे? ऑक्सिजन विचारलंय. हा ठीक आहे, चला कार्बनचा इथे काही प्रश्नच नाही, ऑक्सिजनचं त्यांनी विचारलंय. आपण ऑक्सिजन साठी येऊ. 1 मोल, ठीक आहे, 1 मोल ऑक्सिजन. 1 मोल म्हणजे किती ग्रॅम? 32 ग्रॅम. 1 मोल ऑक्सिजन पासून आपल्याला किती कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड मिळतो? 2 मोल. 2 मोल्स कार्बन मोनॉक्साईड म्हणजेच किती? 46 ग्रॅम. बरोबर आहे, म्हणजेच किती? 46 ग्रॅम. म्हणजे 46 ग्रॅम कार्बन मोनॉक्साईड बनवायला आपल्याला 32 ग्रॅम ऑक्सिजन लागतात. बरोबर आहे, 46 ग्रॅम 46 ग्रॅम कार्बन मोनॉक्साईड बनवायला आपल्याला 32 ग्रॅम ऑक्सिजन लागतात. तर 0.245 ग्रॅम कार्बन मोनॉक्साईड बनवायला किती ऑक्सिजन लागते? बरोबर आहे. सो 46 ग्रॅम कार्बन मोनॉक्साईड corresponds to 32 ग्रॅम ऑक्सिजन. बरोबर आहे, 46 ग्रॅम कार्बन मोनॉक्साईड corresponds to 32 ग्रॅम ऑक्सिजन. इथे कार्बन मोनॉक्साईड किती विचारलंय त्यांनी? सो देअरफॉर 0.245 ग्रॅम कार्बन मोनॉक्साईड विल करस्पॉन्ड टू हाऊ मेनी ग्रॅम ऑक्सिजन. बरोबर आहे, येत आहे लक्षात? याच्या जागी मी एक्स टाकतो. ठीक आहे, याच्या जागी मी एक्स टाकतो. आता मग काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. याचा भागाकार याच्यासोबत आणि याचा भागाकार याच्यासोबत, मध्ये इज इक्वल टू चं चिन्ह टाकायचं. बरोबर. सो 46 ग्रॅम कार्बन मोनॉक्साईड, बरोबर आहे, 46 ग्रॅम कार्बन मोनॉक्साईड मल्टिप्लाइड बाय x ग्रॅम ऑक्सिजन इज इक्वल टू 0.245 ग्रॅम कार्बन मोनॉक्साईड मल्टिप्लाइड बाय 32 ग्रॅम ऑक्सिजन. बरोबर आहे, लक्षात घ्या काय केलंय मी. आपल्याला काय करायचं? एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बरोबर आहे, कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला? एक्स. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू, आता एक्स इथे आहे म्हणजे याला आपल्याला इकडे पाठवावं लागेल. सो 0.245 मल्टिप्लाइड बाय 32 अपॉन 46. बरोबर आहे. तो 31 जा 31 46, नाही सॉरी चुकलं. एक 8 2 16 8 24 7 32 7 45 8 7 48 नाही 4 47 40 नाही. ठीक, 2 ने आपण याला भागाकार करू याचा. ठीक आहे, 3 आहे का 3 राहिला 1 12 23. ठीक आहे, याला भागाकार होईल का? अजून नाही. आता आपण कॅल्क्युलेशन त्याचं केलं तर काय येईल त्याचं कॅल्क्युलेशन? त्याचा गुणाकार जर आपण केला, करून बघा एकदा गुणाकार. .14 ग्रॅम. ठीक आहे, 0.14 ग्रॅम काय होता हा? ऑक्सिजन. 0.14 ग्रॅम ऑक्सिजन. बरोबर आहे. बघा आता आपल्याला काय मिळालंय? हाऊ मेनी ऑक्सिजन मॉलिक्युल्स आर रिक्वायर्ड
to synthesize 0.245 gram of carbon monoxide. आता 0.245 ग्रॅम कार्बन मोनॉक्साईड बनवण्यासाठी 0.14 ग्रॅम ऑक्सिजन लागत असतो आपल्याला. सो दिस इज अवर गिवन मास, है ना. गिवन मास ऑफ ऑक्सिजन is equal to 0.14 gram. Given mass of oxygen is equal to what? 0.14 gram. So number of moles N is equal to 0.14 upon 32. बरोबर आहे. मोलर मास आहे ना 32 काय आहे? मोलर मास आहे. 0.14 upon 32. काय होईल तो? किंवा आपण याच्यामध्ये डायरेक्ट असं करू शकतो 0.14 इंटू 32 मल्टिप्लाइड बाय ॲव्होगॅड्रोज नंबर. म्हणजे एवढे 4 स्टेप करण्याची गरज नाही. सो 0.14 इंटू 6.023 इंटू 10⁻23 अपॉन 32. ठीक आहे, करून बघा. 20 सेकंद देतोय मी तुम्हाला. 2.634 into 10⁻21 molecules. ठीक आहे, 2.634 into 10⁻21 molecules. एवढे मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, तर बघा काय विचारलं होतं त्यांनी. हाऊ मेनी ऑक्सिजन मॉलिक्युल्स आर नीडेड टू सिंथेसाइज 0.245 ग्रॅम ऑफ कार्बन मोनॉक्साईड बाय कंट्रोल रिएक्शन विथ कार्बन. आता आपल्याला काय बनवायचं होतं? कार्बन मोनॉक्साईड. काय वापरून? कार्बन आणि ऑक्सिजन. बरोबर आहे. म्हणजे 2 मोल कार्बन वापरले, 1 मोल ऑक्सिजन वापरला, तर आपले 2 मोल कार्बन मोनॉक्साईड तयार झाले. म्हणजेच किती? 24 ग्रॅम कार्बन पासून 46 ग्रॅम कार्बन मोनॉक्साईड तयार झाला, किंवा 32 ग्रॅम ऑक्सिजन पासून 46 ग्रॅम कार्बन मोनॉक्साईड तयार झाला. आपल्याला किती ग्रॅम कार्बन मोनॉक्साईड दिला आहे? 0.245. म्हणजेच काय की 32 ग्रॅम ऑक्सिजन पासून 46 ग्रॅम कार्बन मोनॉक्साईड तयार होतो. बरोबर आहे. 46 ग्रॅम कार्बन मोनॉक्साईड 32 ग्रॅम ऑक्सिजन पासून तयार होतो. तर 0.245 ग्रॅम कार्बन मोनॉक्साईड किती ग्रॅम ऑक्सिजन पासून तयार होईल? मग काय केलं? याचं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय. बरोबर आहे. 46 गुणिले x आणि 0.245 गुणिले 32. सो x ची व्हॅल्यू काय आली? 0.14 ग्रॅम. म्हणजे 0.245 ग्रॅम कार्बन मोनॉक्साईड बनवायचा असेल तर आपल्याला 0.14 ग्रॅम ऑक्सिजन लागेल. आता त्यांनी काय विचारलं होतं? ऑक्सिजन मॉलिक्युल्स विचारलेले होते. बरोबर आहे. मग आपण काय, गिवन मास ऑफ ऑक्सिजन 0.14 ग्रॅम, मोलर मास ऑक्सिजनचं काय आहे? 32. मग 0.14 अपॉन 32 ते काय झाले? नंबर ऑफ मोल्स. त्याला मल्टिप्लाय केलं आपण ॲव्होगॅड्रो नंबरने, तर ते डायरेक्ट आपल्याला नंबर ऑफ मॉलिक्युल्स मिळतील. बरोबर आहे. सो किती आलं उत्तर? 2.634 इंटू 10⁻21 एवढं आपलं उत्तर आलेलं आहे. येतंय लक्षात? नसेल आले तर एकदा व्हिडिओ पॉज करा, पुन्हा बघा. पुढचा प्रॉब्लेम बघू आपण. त्याच्यामध्ये व्हॉल्यूमचे काही असतील गॅसचे. ठीक आहे, गॅस किंवा व्हॉल्यूमचे असतील तर आपण बघू. थ्री पॉइंट 49 ग्रॅम of ammonia at STP, ठीक है, standard temperature and pressure, occupies a volume of 4.48 decimeter cube.
ठीक है, 4.48 डेसीमीटर क्यूब. कॅल्क्युलेट द मोलर मास, ठीक है, कॅल्क्युलेट द मोलर मास ऑफ अमोनिया. ठीक है, कॅल्क्युलेट द मोलर मास ऑफ अमोनिया. ठीक आहे, मोलर मासचा फॉर्म्युला काय आहे बघा, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन मास अपॉन मोलर मास. बरोबर आहे. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, मोलर मास आणि नंबर ऑफ मोल्स. म्हणजेच काय होईल, आपला मोलर मासचा फॉर्म्युला जो आहे तो काय होणार आहे, नंबर ऑफ मोल्स, सॉरी, गिवन मास अपॉन नंबर ऑफ मोल्स. म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, गिवन मास आणि नंबर ऑफ मोल्स. गिवन मास आहे का आपल्याकडे, आहे 3.49 ग्रॅम. गिवन मास किती आहे, 3.49 ग्रॅम. बरोबर आहे. त्याच्या जोडीला काय दिलंय त्यांनी, व्हॉल्यूम ऍट एसटीपी. एवढा ग्रॅम अमोनिया जो होता, ठीक आहे, एवढा ग्रॅम अमोनिया जो होता त्याचा व्हॉल्यूम काय होता, 4.48 डेसिमीटर क्यूब. डेसिमीटर क्यूब और डेसिमीटर क्यूबलाच आपण म्हणतो लिटर. डेसिमीटर क्यूबलाच आपण काय म्हणतो, लिटर. तो 3.49 ग्रॅम अमोनिया होता एसटीपी ला. त्याचा व्हॉल्यूम किती होता, 4.48 डेसिमीटर क्यूब. तर काय करायचं आपल्याला, कॅल्क्युलेट द मोलर मास ऑफ अमोनिया. आता या जो दोन व्हॅल्यू आहे, या दोन व्हॅल्यू पासून आपल्याला नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायचे आहेत. या ज्या दोन व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत त्या दोन व्हॅल्यूज पासून आपल्याला नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायचे आहेत. कसं फाइंड आउट करणार आहे आपण, व्हॉल्यूमचा आणि नंबर ऑफ मोल्स काही रिलेशन आहे का, व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्स जे आहेत त्या व्हॉल्यूमचा आणि नंबर ऑफ मोल्सचा काही रिलेशन आहे का, आठवतंय का तुम्हाला, फॉर्म्युला बघा. आपल्याकडे एक फॉर्म्युला होता बघा, व्हॉल्यूम ऑफ गॅस. व्हॉल्यूम होता ना, हा, व्हॉल्यूम ऑफ गॅस ऍट एसटीपी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू 22.4 लिटर. इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू 22.4 लिटर. आता इथे आपल्याला व्हॉल्यूम ऑफ गॅस काढायचा होता. इथे त्यांनी आपल्याला ऑलरेडी व्हॉल्यूम ऑफ गॅस दिलेला आहे, पण आपल्याला नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायचे. सो आपली गिवन क्वांटिटी काय आहे, 4.48 लिटर इज इक्वल टू n इंटू 22.4 लिटर. ठीक आहे, म्हणजे n इज इक्वल टू 4.48 अपॉन 22.4 लिटर. ठीक आहे, 4.48 इंटू 22.4 लिटर. आता 22.4 ला 2 ने तुम्ही गुणाकार केला तर तो 44.8 येतो. बरोबर आहे. पण आता मग आपल्याला काय करावं लागेल, हा जो एक डेसिमल आहे तो इथे पुढे शिफ्ट करतो, म्हणजे तो काय होईल, 44.8 इंटू 10⁻⁻1 लिटर अपॉन 22.4 लिटर. बरोबर आहे, लिटर लिटर कॅन्सल. 22.4 डिवायडेड बाय, सॉरी, 44.8 डिवायडेड बाय 22.4 किती होईल ते 2. सो 2 इंटू 10⁻⁻1 याचाच अर्थ 0.2 मोल. बरोबर आहे. एन ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 0.2 मोल. आता आपला फॉर्म्युला वापरावा लागेल, एन इज इक्वल टू गिवन मास अपॉन मोलर मास. गिवन मास दिलाय की आपल्याला, दिलाय 3.49 ग्रॅम. नंबर ऑफ मोल आपल्याला दिलेले आहेत. सो नंबर ऑफ मोल काय आहे, म्हणजे हा फॉर्म्युला मोलर मास. तो मोलर मास इज इक्वल टू, गिवन मास काय आहे, 3.49 ग्रॅम अपॉन 0.2. 3.49 ग्रॅम अपॉन 0.2. आता मी काय करतो, हा जो डेसिमल आहे याला पण पुढे घेतो आणि हा जो डेसिमल आहे याला पण पुढे घेतो.
सो हा काय होणार आहे 34 हा काय होईल 34.9 अपॉन 2. सो काय होईल हा 3 4. ठीक आहे, एक बे 4 बेचोक 8 17.45 ग्रॅम पर मोल. मोलर मास काय आहे ग्रॅम पर मोल. हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे, बघा एकदा व्हिडिओ रिवाइंड करून एकदा पुन्हा बघा समजतंय का नाही समजते. सोपा फॉर्म्युला वापरलेला आहे आपण, काहीच नाही केलेलं. चालेल, तर मित्रांनो आजच्या दिवस आपण इथेच थांबूया. ठीक आहे, उर्वरित जे प्रॉब्लेम्स असतील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करत राहा.